हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पुसेगाव गावच्या हिंदकेसरी मैदानात। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता मैदानात जाऊया। एकाहत्तर ते 75 ची बैलगाडी मला गाड्या मैदानाच्या 75 मध्ये बदल द्या। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे प्रचंड गर्दी आहे पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात। 75 खाली पाय गेला, वळवा 71 वळवा 80 वाले गाड्या झुपाय घ्या, 80 वाले 76 च्या 80 वर इकडे जातो आम्ही, तिकडून वरनं व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करूया। मागे या आता मी तुम्हाला टेकडीवरून व्ह्यू दाखवलेलाच आहे। चला तर मित्रांनो, पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानातील आलेली नामांकित बैल आपण पाहायला जाऊया। मित्रांनो, हा बैल तुम्ही पाहू शकता कॉकटेल 9076। मित्रांनो, हा बैल तुम्ही पाहू शकता सप्त हिंदकेसरी सुंदर। मित्रांनो, हा तुम्ही पाहू शकता सरपंच म्हणजेच हिंदकेसरी बकासूर। हा पाहू शकता तुम्ही हिंदकेसरी पिस्टन 2211। मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल इथं पिस्टन, इथे बकासूर होता। आता आपण मथुरला पाहायला निघालेलो आहे। मित्रांनो, हा पाहू शकता तुम्ही हिंदकेसरी मथुर 1001। मैदानाचा शेवटचा गट क्रमांक 100 सोडा, शेवटचा गट क्रमांक 100 सोडा लगेच जातो। लढत पाहायला मिळते। हिंदकेसरीच्या महासंग्रामासाठी शेवटचा मैदानाचा शेवटचा गट क्रमांक लक्षात घ्यावं।
ज्या सेवागिरी महाराजांच्या नावाने हा आखाडा चाललाय एक आपल्याला सेवागिरी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचे 100 गट 3 वाजता पूर्ण झाले. सेवा सद्गुरू जगद्वंदे जगद्गुरू श्री सेवागिरी महाराज की जय. सेवा सद्गुरू जगद्वंदे जगद्गुरू श्री सेवागिरी महाराज की जय. हिंद पुसेगाव सरांचा मैदान आणि यामध्ये आता पहिला सेमी पोहोचले. एकूण 11 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे. कोण होणार भागाला पात्र कड्यावर सुंदर अशी गाडी होते मोठ्या भागाच्या मोठा वसा होऊन जायची आहे. पहिल्या 1 नंबरच्या गटात होते. नाही आता गाड्या बघा आता गाड्या बघ गाड्या बघा आता पळू नका फक्त गाडी बघायची. पळू नका तुम्ही पळू नका. कोणी नाही ती पण आताच कोणता होत्या सामान उतरल्या सामना झाला सामना. मित्रांनो, पुसेगावच्या हिंद केसरी मैदानातील सर्व सेमी संपन्न झाले आणि नंतर फायनलचा फेरा झाला आणि त्यामधून पुसेगाव हिंद केसरी मैदानाचे 1 नंबरचे मानकरी ठरले ओरिजिनल हिंद केसरी सरदार आणि रोमन.